देशभरातील IIT आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या JEE मेन्स परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे। यात नाशिकची वृंदा राठी देशात मुलींमध्ये पहिली आली आहे। तिचे नाशिक शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। या सेलिब्रेशनमध्ये वृंदाचे आई-वडीलही सहभागी झाले होते। नियमित अभ्यास हे तिच्या यशाचं गमक असल्याचं वृंदा आणि तिच्या पालकांनी सांगितलं। वृंदा आणि तिच्या कुटुंबियांशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। अत्यंत महत्त्वाचे समजले जाणाऱ्या JEE परीक्षेमध्ये नाशिकची वृंदा राठी ही मुलगी देशामध्ये पहिली आलेली आहे आणि आज वाजत गाजत तिची नाशिकमध्ये मिरवणूक निघते आहे। ढोल ताशाच्या गजरांमध्ये जे तिचे वर्गमित्र होते ते सर्व जण इथे एकवटलेले आहेत। स्वतः वृंदा आपल्याबरोबर आहे, तिच्याशी अधिक चर्चा करूया। काय सांगशील, खूप मोठं यश तुला मिळालेलं आहे, भारतात तू पहिली आली आहेस। फार आनंद होतोय आणि इतकं आता मिरवणूक वगैरे काढली तर एकदमच एक्सप्रेस करतायत सगळे आपला आनंद। काय वाटतं, म्हणजे तुझं ध्येय काय होतं, तुझी वाटचालीबद्दल थोडक्यात सांगशील? माझं ध्येय तर मला IISc बँगलोरमध्ये रिसर्चसाठी जायचं आहे, तर तिकडे जर माझी ॲडमिशन झाली तर तेच माझं ध्येय आहे आता। आणि आता मी इकडे IIT स्पेसमध्ये अभ्यास केलेला आहे, तर त्यांच्यामुळेच हे सगळं झालं आहे। आई आहे वृंदाच्या, तिच्या यशाविषयी काय सांगा? अतिशय आनंद आहे। तिने लहानपणापासून सिन्सिअरली अभ्यास केलेला आहे। ती खूप अभ्यास करत नाही पण कंटिन्युअस सिन्सिअर एफर्ट्स घेत असते, त्याच्यामुळे तिला बाकी ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा वेळ मिळतो आणि त्याच्यामुळेच तिला हे यश मिळाले आणि ती टेन्शन घेत नाही अभ्यासाचं, ते खूप महत्त्वाचं आहे। वृंदाचे वडील देखील आहेत। सर, काय सांगाल, पुढची अपेक्षा काय आहे तिच्याबद्दल? पुढची IISc बँगलोरमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, त्याच्यानंतर मॅथ्स परस्यू करायचं आहे। हिला मार्गदर्शन करणारे शिक्षक देखील आपल्याबरोबर आहेत। सर, थोडक्यात सांगाल विद्यार्थिनीविषयी? वृंदा अतिशय शांत आणि खूप अभ्यास करणारी आणि सरळ, आणि तिला जर काही विदाऊट ताण म्हणजे स्ट्रेस फ्री तिने अभ्यास केलेला आहे। ताण न घेताही जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही भारतात प्रथम क्रमांक सहजपणे मिळवू शकतात। आणि हे सगळं का झालं तर इथे पेस अकॅडमी आली। आय विल लाईक टू थँक टू प्रवीण त्यागी सर अँड कुलदीप त्यागी सर की त्यांनी इथे आणलं आणि त्यामुळे वृंदासारख्या एका मुलीला, आणि हे करायला आपल्याला 60 वर्ष लागले महाराष्ट्राला। महाराष्ट्रातली मुली फर्स्ट टाईम 60 वर्षात संपूर्ण भारतात फर्स्ट आलेली आहे आणि हे फार मोठं दैदिप्यमान यश असं आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे। खरं तर नाशिककरांना खूप मोठा अभिमान आता वृंदापासून आहे। इथूनही पुढे असेच एक एक रत्न नाशिकच्या भूमीतनं बाहेर पडतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।